सुस्वागतम. आज आपण काय करूया? आज आपण झुणका भाकर. आपण झुणका थोडा पातळ पातळ. पातळ करूया. ओके. व्हिडिओ होत आहे तसा आपल्या समोर सादर केला जातो. बरोबर. आपल्या घरामध्ये असलेल्या साहित्यामध्येच अवेलेबल असलेल्या साहित्यामध्येच आपण हे व्हिडिओ छान करत आहोत. तर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती. चला तर मग आपण साहित्य पाहूया. हा. आता साहित्य तुम्ही सांगताय. बारीक चिरलेला कांदा, अहोंनी बारीक चिरलेला कांदा, लाल मिरची, लाल मिरची घेतलेली आहे, हिरवी मिरची नाहीये. लसूण, लसूण हा आपण आता या खलबत्त्याने ठेचणार आहोत. बारीक करून घ्यायचा. चवीनुसार मीठ, थोडा आपण कांद्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे कांदा लगेच शिजेल. बारीक चिरलेली कोथिंबीर, फ्रेश अशी कोथिंबीर घेतलेली आहे. आलं लसूण पेस्ट, हे रेडीमेड आहे आलं लसूण पेस्ट. हळद, हे फोडणीसाठी साहित्य. मोहरी, जिरं. हे तडतडलं साहित्य की आपण हळद घालायची आणि त्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे तेल आणि बेसन पीठ आणि पाणी. हे किती घेतलेलं आहे बेसन पीठ? 4 ते 5 चमचे आहे ना. 4 चमचे. 4 चमचे हे बेसन पीठ घेतलं. आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि पातळ झुणका करणार आहोत. पाखडनं कसं आहे ते दाखवलं होतं ना, त्याचंच आपण पीठ दळून आणलेलं आहे. त्याची भाकरी देखील आम्ही करून दाखवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम मी या ठिकाणी कढई घेतली. बघा किचन पण बघा अगदी स्वच्छ आहे. कढई घेतली, त्यानंतर गॅस लावते मी आणि थोडी कढई आता ओली आहे, सुकली जरा गरम झाली की आपण तेल टाकूया. यामध्ये आपण थोडं पाणी घालून हे पातळ करून घेणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी आपण पूर्वतयारी काय करून घेणार आहोत तर ह्या ज्या लसूण आहेत त्या अशा आपण ठेचून घेणार आहोत. आता आपण इथे बघा कढई ठेवली, आपण तेल घालूया. आता हे बघा 3 चमचे मी कढईमध्ये तेल घातलंय. तेल गरम झालं की आपण लागलीच जिरा आणि मोहरी घालणार आहोत. आणि आता अहोंनी लसूण ठेचून दिलेला आहे, तो ठेचून दिलेला लसूण आपण या फोडणीमध्ये घालणार आहोत आणि हा छान असा तळून घेणार आहोत. हे बघा लसूण थोडासा असा लालबुंद झाला, त्याचा वास सुटू लागला की आपण कांदा आणि मिरच्या या फोडणीमध्ये घालणार आहोत आणि हे मीठ घालणार आहोत जेणेकरून आपला कांदा लगेचच शिजेल. आणि आता आपण वाफ काढून घेऊया म्हणजे कांदा लगेचच नरम होईल. मीठ आपल्याला थोडं लागेल, अंदाजे मीठ घालायचं चवीनुसार. कमी झालं तरी चालेल पण जास्त होता कामा नाही. कमी झालं तर आपण घालू शकतो. तर ह्याच्यात मी हळद घालूनच घेते थोडी, कारण पिठामध्ये घातलेली आहे. त्यामुळे थोडीशी हळद घालून घेते. ऍक्च्युली मला कांदा पिठल्यामध्ये आवडत नाही, पण अहोंना आवडतो आणि व्हिडिओमध्ये पण दाखवायचा होता म्हणून आम्ही कांदा घातलेला आहे. हे बघा लाल मिरच्या घातल्या ना की त्याचा एक वेगळा स्वाद असतो नाही का. हे बघा आता आपण ह्या ठिकाणी झाकण ठेवूया, एक वाफ काढून घेऊया. आता इथे बघा बेसन पीठ आहे, आपण असं अंदाजे पाणी घालून घेऊया. बघा गुठळ्या राहता कामा नये असं आपण ते एकजीव असं करून घ्यायचं. पाणी जास्त ह्याच्यामध्ये घातलं की पातळ केलं ना तरी ते शिजलं की घट्ट होतं.
आपल्याला झुणका असा सुका सुका नाही करायचा आहे, पातळच करायचंय, कारण सुका झुणका आमच्या घरात कोणालाच आवडत नाही का हो? पातळच झुणका आम्हाला सगळ्यांना आवडतो. ह्या गाठी आहेत त्या सगळ्या ह्या आणि तोडून घ्यायच्या. तर हे बघा, कांद्याला चांगली एक वाफ आले, अजून एक वाफ येऊ दे, म्हणजे कांदा चांगला तळून जाईल आणि तो असा करकर असा, म्हणजे कच्चा राहणार नाही. कच्चा पिठल्यामध्ये जर कच्चा राहिला ना तर तो खाताना असं चांगला नाही लागत, म्हणून तो शिजवून घ्यायचा, अगदी लाल पण होऊन घ्यायचा नाही, म्हणून झाकण ठेवलंय मी. तर हे बघा, इथे पीठ झालेलं आहे आपलं मळून, पीठ आपलं पातळ करून झालेलं आहे. या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आपण. तर इथे पाणी मी सगळं घालून घेते. अजून पाणी लागेल ना याच्यात? हो, लागेल लागेल. आलं लसूण पेस्ट टाकायची. होय हो, थोडीशी यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट देखील. असा कांदा थोडा असा शिजत आला की त्यामध्ये घातली की ती चांगली कांद्याबरोबर शिजून जाते. हो ना? पण YouTube चॅनलवरती आजच तुमचा पहिला ब्लॉग अपलोड केलाय. हा, तो प्रेक्षकांना म्हटलं सगळ्यांनी लाईक करा, व्हिडिओ पहा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशी तुमची साथ असू द्या. आणि आपण आता हे पिठलं करून दाखवत आहोत. ब्लॉग आहे तो संध्याकाळी अपलोड केला जाईल आणि आपले जे रेसिपी आहेत ते सकाळी अपलोड केले जातील यूट्यूबवरती. रोज व्हिडिओ आपले चालू आहेत रेसिपीचे. ब्लॉग तुम्हाला 2-3 दिवसांनी एकदा पाहायला मिळतील, आठवड्यातनं 2दा-3दा तरी पाहायला मिळतील अहोचे. तर आता या ठिकाणी आपण हे जे पीठ आहे ते घालून घेऊया अशा प्रकारे. आणि हे पीठ फोडणीमध्ये घातल्यानंतर चांगलं शिजून द्यायचं. बेसन चांगलं शिजलं पाहिजे. बेसन आपलं चांगलं शिजलं पाहिजे. हे बघा, आता माझी कन्सिस्टन्सी बघा. ऑलरेडी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, जर लागलंच तर आपण घालू म्हणजे मध्येच, नाहीतर काही गरज नाहीये. यावरती झाकण ठेवूया आणि चांगल्या उकळ्या येऊ देत. हे बघ, तर आता पहा, या ठिकाणी मी तवा ठेवलेला आहे भाकरीसाठी, परात घेतलेली आहे आणि इथे पिठलं म्हणजे झुणका चांगला शिजत आहे. तर प्रेक्षक हो पहा, मी इथे 3 मुठी, माझ्या हाताच्या 3 मुठी, मला 3 भाकऱ्या करायच्या आहेत. माझी आजी म्हणायची 1 मूठ 1 भाकरी. मग अशा प्रकारे मी 3 मुठी पीठ समप्रमाणात ज्वारी बाजरी नाचणी अर्धा किलो आणि तांदूळ 3 किलो असं मी दळून आणलंय. आता हे मस्तपैकी इथे चाळून घेऊया. अगदी बेसनचं पीठ सुद्धा मी चाळून घेतलं होतं. तर आता हे एकदा उघडून बघूया. हे बघा, मी मगाशीच म्हटलं होतं, आपण किती जरी हे पीठ पातळ केलं तरी ते घट्ट हे होतच, पण गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी आपण घ्यायची. आता ह्याच्यामध्ये ना आपण आमसूल घालायचंय पिठल्यामध्ये. या झुणक्यामध्ये आमसूल घालूया. आमसूल मगाशी दाखवायचं मी विसरून गेले. या भाकरीच्या पिठामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया. आता बघा, ह्या पिठामध्ये ऑलरेडी हे पीठ चिकट आहे, म्हणून मी ह्याच्यामध्ये अजिबात गरम पाणी घालत नाहीये. नाहीतर मी ह्या तव्यावरच गरम पाणी करून घेते आणि मग गरम पाणी भाकरीमध्ये, म्हणजे आदण म्हणतात ना, ते ह्या भाकरीमध्ये मी नेहमी घालत असते. पण आता हे पीठ जे मी बघितलं ते चिकट आहे, त्यामुळे ह्याला गरम पाण्याची जास्त गरज नाही आहे. सो आता मी नॉर्मल आपलं जे पाणी आहे तेच घेणार आहे, फिल्टरचं. तर आता हे बघा, मी आता भाकरीचं पीठ असं थोडं थोडं पाणी घालून मळून घेते. आता ही आपली मिलेट्सची भाकरी आहे.
सो आपल्यासाठी ही पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी. ही भाकरी खाल्ल्याने आपलं वजन नियंत्रणात राहतं. आपल्या शरीराला आवश्यक ती पोषक तत्वे या भाकरीतून मिळतात. तर अशा प्रकारे ही मी भाकरी मळून घेते. बऱ्याच जणांना भाकरी करायला जमत नाही, पण थोडा प्रयत्न आणि सराव हवा, नाही का हो? तर सहज भाकरी करता येते. आणि भाकरी इथून मळायची, ह्याने मळायची. पीठ चांगलं मळून घ्यायचं तर भाकरी सगळ्या बाजूने व्यवस्थित फुगते आणि मऊ राहते. तर हे बघा, अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलंय. अगदी जास्त पातळ पण नाहीये आणि जास्त घट्ट पण नाहीये, जेणेकरून भाकरी आपल्या हातात यायला हवी. अशा प्रकारे आपण पीठ मळायचं आहे. आता ह्याचे आपण 3 उंडे करून घेऊया, अगदी सारखे 3 उंडे करून घेऊया. आता कशी मला नेहमीची सवय आहे, माझी आजी नेहमी म्हणायची, एक भाकरी हवी असेल तर 1 मूठ पीठ घ्यायचं. ह्या माझ्या सगळ्या आजीच्या ट्रिक्स आहेत. मी आजीकडनं माझ्या खूप काही शिकले. आता हे असं पीठ करून घ्यायचं. त्यानंतर पीठ घ्यायचं आणि अशी भाकरी थापून घ्यायची. पहा, थोडं हाताला मध्ये मध्ये सुकं सुकं पीठ लावायचं आणि गॅस थोडा आता मोठा करून द्यायचा, कारण भाकरीला गॅस हा चांगला म्हणजे जाळ चांगला लागतो, नाहीतर मग ती पिठळते आणि मग ती खाताना चांगली लागत नाही. थोडं खाली पीठ घालायला हवंय. हे बघा, माझ्या कडा सुद्धा फुटत नाहीयेत, म्हणजे पीठ मळलेलं मी बरोबर आहे. छान झाली भाकरी, हो. गोल गोल एकदम. आणि पौष्टिक ना. हा, पौष्टिक. माझ्या काकूने मला भाकरी शिकवली. आजीकडनं मी ह्या बारीक बारीक ट्रिक शिकले, बारीक सारीक. अच्छा अच्छा. हे बघा, आपल्या बरोबर परात एवढी झालेली आहे. पराती एवढी आपली भाकरी झालेली आहे. आता आपण तवा इथे गरम होतोय, तोपर्यंत ही भाकरी बघा मी कशी उलट म्हणजे टाकते ती तव्यावरती. या अशा पद्धतीने भाकरी तव्यावरती टाकायची आणि भाकरीला पाणी लावून घ्यायचं. सगळीकडनं सारखं पाणी लावून घ्यायचं आणि एकदाच लावून घ्यायचं. आता मला दुसऱ्यांदा जरा लावायला लागते, कारण पाणी कमी आहे पडलंय. शिजत आहे भाकरी आणि पिठलं. छान असं बेत आहे आज रात्रीच्या जेवणासाठी. आणि भात देखील आहे. पाणी लावून घेऊया. मगाशी सांगितल्याप्रमाणे एका ह्याच्यातच पाणी लागलं पाहिजे भाकरीला. आता या भाकरीचं बरोबर झालंय. आज पीठ नवीनच दळून आणलं ना, त्यामुळे अंदाज नव्हता. आता ही भाकरी आपण उलटूया. थोडं पाणी सुकलं वरनं की अशी सगळ्या बाजूने ही बघा आता बरोबर झाली आपली मिलेट्सची भाकरी. तोपर्यंत तिसरी थापून घेऊया आपण. आता तिला उलटू दे. भाकरी करणं सुद्धा एक कला आहे ना, का हो ना. कारण ती सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजली गेली पाहिजे आणि सगळ्यात आधी थापली व्यवस्थित. पीठ चांगलं मळलं गेलं पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. हे बघा, मी कडा फक्त थापते, ती आपोआप गोल 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 होत जाते. सुरुवातीला 1-2 वेळा मला पण जमत नव्हती, पण मी शिकले. अच्छा.
तर ही आपली तिसरी भाकरी देखील रेडी आहे पहा. आणि आपल्या अगदी पराती एवढी भाकरी झाली, सगळ्या बाजूने पातळ. ही बघा, बघू शकता तुम्ही. आता जी तव्यावर भाकरी आहे तिच्याकडे आपण पाहूया. ही बघा, ती देखील सुटली. आता अशा कडा ज्या आहेत ना, त्या मेन म्हणजे भाजून घ्यायच्या, कुठेही कच्ची राहता कामा नये. आता ही अशी मी गॅसवर धरत नाही, मगाशीच म्हटलं, म्हणून मी उलटी गॅसवर ठेवली. आता ती आपोआप फुगेल. बघा, आपोआप तिची फुगण्याची जी प्रोसिजर आहे ती चालू आहे. ही बघा, ही बघा, छान अशी आपोआप ती फुगलेली आहे. चांगला पापुद्रा फुटला. आता ही आपण भाकरी काढून घेऊया. आणि मी तिसरी भाकरी गॅसवर ठेवते. आणि मेन म्हणजे जे परातीतलं पीठ आहे ना, बघा, एका बाजूने मी व्यवस्थित असं पाणी लावून घेतलंय, जेणेकरून भाकरी पिठाळणार नाही, याकडे लक्ष द्यायचं. आणि एका दमातच पाणी लावायचं. ही उलटली आहे. आता ती आपोआप सुटेपर्यंत आपण थांबूया 1 मिनिट. अशा प्रकारे आपलं पिठलं जे आहे म्हणजे झुणका, तो छान असं शिजलाय. आपण वरनं कोथिंबीर पेरूया. बघा, फ्रेश अशी कोथिंबीर या ठिकाणी मी घातलेली आहे. आणि इकडे भाकरी देखील आपली होत आहे. तुम्हाला आवाज येतच असेल. अशी झुणका आणि भाकरी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. तर हे बघा, छान असं पिठलं आपलं शिजलेलं आहे. ही लाल मिरची आहे. इथे देखील मी अशी तळून ठेवली आहे लाल मिरची. इथे नाचणी म्हणजे मिलेटची भाकरी थोडक्यात. आणि कांदा आहे. आता फोडून दाखवते. ओके, छानच. हा बघा, असा गावरान असा बेत आपला तयार झालाय. कांदा मुटक्याने फोडलेला, पिठलं म्हणजे झुणका, लाल मिरची तळून ठेवली आणि मिलेटची भाकरी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच आपले व्लॉग आणि रेसिपीचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.